सगळ्यात पहिले तर सर्वांना थँक्यू तुमच्या एवढ्या छान रिस्पॉन्ससाठी, एवढ्या छान छान कमेंटसाठी मनापासून धन्यवाद. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण अशा प्रकारची नथ बनवायला शिकणार आहे, राऊंड नथ. त्यासाठी लागणारं साहित्य, हे काही गोल्डन मनी घेतलेत मी वेगवेगळ्या आकाराचे, ओव्हल शेपचे, ही 18 गेजची वायर आणि 0.3 mm ची तार. चला तर मग सुरुवात करूया. आपण राऊंड नोज प्लायरच्या मदतीने एक अशा प्रकारचा एक राऊंड करून घ्यायचा. त्यानंतर तार थोडी सरळ करून घ्यायची. .3 mm ची वायर ह्याच्यावर बांधून घ्यायची. सुरुवातीला 3 ते 4 गोल आकार द्यायचे. 1 2 3 आणि 4. राहिलेला तारेचा तुकडा कट करून टाकायचा. त्यानंतर 0.3 mm च्या तारेत मी हे जे छोटे मणी आहेत ते ओवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीने 1 mm 2 mm चे मणी घालू शकता त्यात. तुम्ही बघू शकता इथे मी अंदाजे 30 एक मणी ओवून घेतलेत. ते मणी मी असे गोल आकार इथे टाईट पकडायचे, इथे शेवटच्या मण्याच्या इथं, आणि हे मणी गोल राऊंड मध्ये फिरवून घ्यायचे. बघू शकताय. बघू शकता. बघू शकता. मला वाटतं हे मला जेवढं अंतर जास्त हवं आहे, मला अजून थोडेसे मणी घालावेसे वाटत आहेत. हे खूप लेंथ अजून वाढवायची आहे, त्यासाठी मी थोडेसे मणी घालते अजून. अजून 10 मणी ओवून मी पूर्ण गुंडाळून घेतलेत आणि शेवटचे तार बांधून घेते. 2 राऊंड. त्यानंतर याच तारेने मी हे मणी हलू नयेत यासाठी पुन्हा एकदा ह्याच्यावरून एक रॅप टाकून घेते. तुम्ही बघू शकता. हे पुन्हा एकदा वरून खाली बघू शकता. शेवटला आल्यानंतर 2 रॅप. ओके, बघू शकता तुम्ही. त्यानंतर हे थोडासा गोल आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपण जे काल बनवलेलं फूल होतं
ते सुद्धा आपण इथे लावू शकतो. किंवा मग आज आपण एक फूल बनवूया. हे जे ओव्हल शेपचे लॉरियल्स आहेत ते घेते मी. ही मी वेगळी तार घेतली आहे फूल बनवण्यासाठी. एक मोती आणि एक छोटा मणी. असेच जवळजवळ मी 8 लॉरियल बनवून घेते. एक मणी, एकदम जवळ, लॉरियल्स बनवून घेतलेत. एकदम जवळ पकडायचं आहे आणि इथे 2 पिळ मारून घ्यायचे. ओके, हे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तार वरती घेऊन क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे. त्यात टायर शेपचा हा क्रिस्टल 6 mm चा ओवून घ्यायचा आहे. हा इथे असं घ्यायचा. बघू शकता. त्यानंतर इथे हे जे छोटे मणी घेतले होते मी ते यूज करणार आहे मी. हे 8 मणी मी इथं घालून घेतलेत. ते इथे गोल आकारात मी लावून घेते. बघू शकता. शेवटच्या मण्यातून परत एकदा वायर काढून घेते. त्यानंतर ही तार आपण हे मणी आपण फिक्स करून घेऊया. खालून वर अशा प्रकारे मी सगळीकडून हे सगळे मणी फिक्स करून घेते. बघू शकताय तुम्ही. सगळे मणी फिक्स झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर अशी स्प्रिंग लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता. मी सिंपलच फूल ठेवते आणि हे फूल इथे असं अटॅच करायचं. बघू शकताय तुम्ही. दोन्ही साईडने हे तारा घ्यायच्यात आणि हे इथं पी मारायचा आणि हे फूल इथं फिक्स करायचं ह्या तारेवर.
ही जी आपली पहिली मण्यांची वायर आहे ती बाजूला ठेवायची आणि फुलाला घेतलेले आपण तारे त्यानेच आपण फूल फिक्स करतोय ह्याच्यावर. घालायची का? घालू थांब. बघू शकता बॅक साईडून पुन्हा एकदा व्यवस्थित तार रॅप झाली पाहिजे. पुन्हा ही तार आपण मागच्या साईडला फिक्स करून कट करून घेतोय. बाकीची राहिलेली तार व्यवस्थित इथे आतमध्ये अशी प्रेस करून घ्यायची जेणेकरून ती तुम्हाला टोचणार नाही किंवा त्रास देणार नाही. त्यानंतर आपली जी पहिली तार होती त्याने आपण परत एकदा फुल फिक्स करून घेतोय. बघू शकता बघू शकता तुम्ही फूल इथे फिक्स झालेले आहे. ओके. त्यानंतर आपण खाली अशा प्रकारे राहिलेले तयार करून घेऊ. इथे मी पुन्हा एकदा 20 मणी भरून तारे टाकून घेते. बघू शकता तुम्ही इथं मी बाकीचे 20 मणी ओवून घेतलेत. पुन्हा एकदा आपण इथं मणी टाईट पकडणार आहे आणि गोल बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी लास्टला येऊन पुन्हा 2 रॅप त्यानंतर सगळे मणी पुन्हा एकदा रॅप करून घेते खालून वर. शेवट खाली आल्यानंतर 2 रॅप
पूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे नथीचा, बघू शकता तुम्ही. त्यानंतर राहिलेली तार आपण कट करून घेऊया. केली. राहिलेली तार टोचू नये यासाठी मी दाबून घेते. त्यानंतर जवळपास इथून वर 1 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊन आपण बाकीची तार कट करून घेऊया. बघू शकता तुम्ही. आता ह्याचं आतमध्ये असे बघू शकता. तुम्ही हेच जर अजून पूर्ण रॅप केलं इथपर्यंत तरी खूप सुंदर दिसू शकतं. मी थोडक्यात शिकवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कशी वाटली ही नथ हे नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही बघू शकताय याचं जे नाकात आपण प्रेसचे बनवतो ना ते मी आहे असंच ठेवले. हे आहे असंच सुद्धा व्यवस्थित बसतं नाकात. पण तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही असं बनवू शकता. हे बघू शकता, हे सुद्धा खूप छान बसतं. कशी वाटली तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे अजून नवीन खूप छान व्हिडिओज येणार आहेत. त्यासाठी स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून. थँक्यू. बाय बाय. अशाच छान कमेंट करत राहा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करत जा, जेणेकरून आपल्या चॅनलला व्ह्यूज येतील, अजून कमेंट्स येतील, अजून लाईक्स येईल, मला अजून प्रोत्साहन मिळेल. थँक्यू. बाय बाय.